कारण आता यामध्ये जर 13 आमदारच केवळ शरद पवारांच्या बाजूने असतील तर मात्र हे संख्याबळ फारच कमी असं म्हणावं लागेल। पण शेवटच्या क्षणाला काही होऊ शकतं, कारण पवार विरुद्ध पवार असा हा पॉवर गेम होत असताना कायम यापूर्वी राजकारणात पवारांनी शेवटच्या क्षणी म्हणजे शरद पवारांनी शेवटच्या क्षणी खेळलेली खेळी ही सगळीच बाजू पलटवणारी ठरलेली आहे किंवा या येणाऱ्या काळात देखील ती पलटवू शकतात, एवढी ताकद शरद पवारांमध्ये आहे असं राजकीय विश्लेषक म्हणतात। पण त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये शरद पवारांच्या गटाच्या वतीने मात्र अजूनही काही प्रतिक्रिया जी ती व्यक्त केली जात नाहीये। पण तेच दुसरीकडे अजित पवारांच्या गटाच्या वतीने प्रवक्त्यांच्या वतीने माध्यमांशी संवाद साधला गेला, काही प्रश्नांना उत्तर देण्यात आली। जितेंद्र आव्हाड यांच्या वतीने म्हणून जी टीका करण्यात आली होती त्या टीकेला देखील उत्तर देण्यात आलेलं आहे। त्यांच्यावर देखील जहरी अशी टीका जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार यांच्या गटाचे प्रवक्ते उन्मेष पाटील यांनी केली। असे या सगळ्या घडामोडी घडत असताना आपण बघतोय की दोन्हीकडे मोठ्या संख्येनं राज्यभरातल्या कार्यकर्त्यांची संख्या जी आहे ती दिसून येते। शरद पवारांच्या बाजूने देखील उभा राहणारा कार्यकर्ता वर्ग किंवा पदाधिकारी वर्ग जो आहे तो मोठा आहे। तो आता वायबी चव्हाण सेंटरच्या बाहेर तिथं पोहोचलेला आहे। पवारांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली जाते। तेच एमईटीच्या बाहेर देखील राज्यभरातनं आलेले अजित पवारांच्या वेगवेगळ्या नेत्यांच्या समर्थनार्थ असणारे हे कार्यकर्ते आपल्याला बघायला मिळतात, जे अजित पवार आगे बढोच्या घोषणा आपल्याला देताना दिसतात। त्यामुळे थोड्याच वेळात काही क्षणामध्ये अजित पवार व्यासपीठावरनं आपली भूमिका स्पष्ट करतील किंवा इथे उपस्थित असलेल्या आमदारांच्या संदर्भात ते काय बोलतायत का हे आपल्याला कळू शकेल। पण तुर्तास तरी अजित पवारांच्या गटाकडनं 40 आमदार आमच्या बाजूने आहेत असा दावा केला जातोय किंवा 40 आमदारांनी आम्हाला प्रतिज्ञापत्र देऊ केलेलं आहे असं सांगितलं जात आहे। त्याच्यामुळे आता शरद पवारांच्या गटाच्या वतीने नेमके किती आमदार 13 हा जो आकडा अजित पवारांच्या गटाच्या वतीने सांगितलं जातो की 13च आमदार शरद पवारांच्या बाजूने आहेत, हा कितपत खरा हे आता बघणं फार महत्त्वाचं ठरेल। थोड्याच वेळात याबद्दलचं वास्तव स्पष्ट होईल। जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आता क्षणाला एमईटीच्या बैठकीबद्दलच्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवतात। प्रणाली, साधारण किती वेळामध्ये अजित पवारांच्या या बैठकीला सुरुवात होईल? प्रणाली, तुझ्यापर्यंत माझा आवाज येतोय? मला आवाज येतोय, जरा कट होऊन येतो आहे। या ठिकाणी अजित पवार यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यानंतर ध्वजारोहण झालेलं आहे। थोड्या वेळातच हे सगळे मान्यवर जे आहेत ते आता स्टेजवर जाऊन पोहोचणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आज दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे, म्हणजे कोणाकडे किती आमदार आहेत, वजाबाकी बेरीज कोणाची होती आहे हे स्पष्ट होणार आहे। आणि त्यासाठी म्हणून आपण जर बघितलं तर या बैठकांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अजितदादांकडनं जी बैठक आयोजित करण्यात आलेली होती त्या बैठकीमध्ये मोठ्या संख्येनं आमदार जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत आणि थोड्या वेळातच आपण पाहतोय की आता कार्यक्रमाला सुरुवात होती आहे। आणि थोड्याच वेळात अजित पवार आपल्या महत्त्वाच्या नेत्यांसह म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या महत्त्वाच्या नेत्यांसह इथं व्यासपीठावरती उपस्थित होतील। त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या नेतृत्वात आजची बैठक पार पडते आहे आणि त्यांच्या या नेतृत्वात ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट झालेले असताना त्यांच्या नेतृत्वात पार पडणारी ही पहिलीच मोठी अशी बैठक म्हणावी लागेल, ज्या बैठकीकरता राज्यभरातनं राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी म्हणजे त्यांच्या गटाला समर्थन व्यक्त करणारे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथे उपस्थित झालेले आहेत। अजित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है याबद्दलच्या घोषणा यावेळी दिल्या जातात। कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची लगबग आपल्याला बघायला मिळते। याचाच अर्थ काही क्षणामध्ये अजित पवार जे ते व्यासपीठावरती इथं उपस्थित होतील आणि त्यांच्या वतीनं आज त्यांची भूमिका जी ते स्पष्ट करतील। ही भूमिका स्पष्ट करत असताना जे वेगवेगळे प्रश्न जे ते उपस्थित केले जातात या प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत का हे बघणं महत्त्वाचं ठरेल। पण सुनील तटकरे यांनी थोड्या वेळापूर्वी माध्यमांशी बोलत असताना एकदा ही बैठक पार पडू द्या, आपल्या प्रश्नांची उत्तरं ही आपसुकच आपल्याला मिळतील असं म्हटलेलं होतं। त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा अर्थ निश्चितच असा असावा की आमच्या समर्थनार्थ किती आमदार आहेत याबद्दलचा आकडा आपल्याला स्पष्ट होईल। या सगळ्या आमदारांना घेऊन ते व्यासपीठावरती येत आहेत का हे देखील आपल्याला कळू शकणार आहे। पण अजित पवार ज्यावेळेस इथं सुरुवातीला उपस्थित झाले तेव्हा त्यांच्या हस्ते इथं ध्वजारोहण पार पडलं सभागृहाच्या बाहेर आणि त्या सभागृहात थोड्याच वेळात त्यांच्या नेतृत्वात या बैठकीला सुरुवात होते। कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना
गेल्या 3 ते 4 दिवसात अजित पवारांच्या भूमिकेबद्दल जी टीका करण्यात आली किंवा जे प्रश्न उपस्थित करण्यात आले त्या टीकेला, त्या प्रश्नांना ते उत्तरं देतील असं अपेक्षित आहे. त्यामुळे थोड्याच वेळात अजित पवार इथं उपस्थित होतील आणि थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधतील, आमदारांशी बोलतील, हे आपल्याला कळतं. दोन ठिकाणची दोन दृश्य आपण बघतोय. एकीकडे एमईटीच्या सभागृहात अजितदादा आगे बढोच्या घोषणा दिल्या जातात. दुसरीकडे वाय.बी. चव्हाण सेंटरच्या बाहेर एकच साहेब पवार साहेब अशा आशयाचे पोस्टर हाती घेऊन पवारांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने आता कार्यकर्ते तिथं येताना दिसत आहेत. या सगळ्या घडामोडी घडत असताना आता एक लक्षात घेतलं पाहिजे की दोन्ही बाजूनं व्हीप जो आहे तो आमदारांना बजावण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे तांत्रिकदृष्ट्या कायदेशीर पातळीवर नेमका कुठल्या गटाचा व्हीप हा खरा मानावा हा प्रश्न उपस्थित होत असला तरी अजित पवारांच्या गटाच्या वतीनं आम्हाला 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचं वारंवार सांगितलं जात आहे. त्या संदर्भातली प्रतिज्ञापत्र या 40 आमदारांनी आम्हाला देऊ केलेली आहेत असा दावा देखील केलेला जातोय. आणि त्यामुळे आता 13च आमदार हे शरद पवारांच्या बाजूने आहेत का? मग हे 13 आमदार कोणकोणते हे देखील जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरेल. पण यामध्ये जी नावं आता स्क्रीनवरती येताना आपल्याला दिसत आहेत हे 13 आमदार ते जे आता शरद पवारांच्या बाजूने आहेत आणि हे 40 आमदार नेमके कोण त्याची देखील माहिती आम्ही आत्ता या क्षणाला स्क्रीनवरती देऊ करतो आणि त्याचबरोबर दोन्ही ठिकाणची दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवतो. त्यामुळे या परिवारवादामध्ये पवार विरुद्ध पवार असा हा सगळा सामना रंगत असताना हा पॉवर गेम जो आहे तो नेमका कोणाच्या बाजूने हे संख्याबळावरनं कळू शकेल. पण अजून तरी शरद पवारांच्या गटाच्या वतीने आजच्या दिवसात किंवा सकाळपासून त्यांच्या प्रवक्त्याने अजूनही या घडणाऱ्या घडामोडींवरती भाष्य केलेलं नाही. जेव्हा की अजित पवारांच्या गटाच्या वतीने उन्मेष पाटील जे त्यांच्या गटाचे प्रवक्ते आहेत त्यांनी मात्र बाहेर येत माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं देऊ केलेली आहेत. ज्यामध्ये अजित पवारांनी असं म्हटलेलं होतं, शरद पवारांनी असं म्हटलेलं होतं की कुठेही यापुढे या गटानं माझा फोटो वापरू नये असं आवाहन त्यांनी केलेलं होतं. ज्यावरती सांगताना त्यांनी म्हटलं होतं की शरद पवार हे आमचे वरिष्ठ आहेत आणि त्यांच्याबद्दल श्रद्धा आहे, त्यामुळे कार्यकर्ता त्यांचा फोटो वापरतायत त्याला आपण काहीच म्हणू शकत नाही असं उत्तर त्यांनी देऊ केलेलं होतं. त्याचबरोबर दुसरा प्रश्न असा होता की आपल्या बाजूने किती आमदार आहेत हे याचं उत्तर देत असताना त्यांनी 40 आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांच्या गटाच्या बाजूने आहेत, आम्हाला त्यांचं समर्थन आहे असा दावा त्यांनी केलेला आहे. त्यांच्या सह्यांनिशी आमच्याकडे पत्र आहे किंवा त्यांनी तशी प्रतिज्ञापत्र 40 लोकांनी आम्हाला देऊ केलेली आहेत असं उन्मेष पाटील यांनी अजित पवार यांच्या गटाच्या वतीने प्रवक्ते म्हणून आपली भूमिका स्पष्ट केलेली होती. तेच मग दुसरीकडे 13 आमदार जे आहेत ते शरद पवारांच्या बाजूने असं म्हटलं जातं किंवा तसा दावा करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे या 13 आमदारांमध्ये जर आपण पाहिलं तर अधिक आमदार वाढू शकतात का किंवा या 40 आमदारांच्या समर्थनाचा दावा जो अजित पवारांच्या गटाच्या वतीने केला जातोय ते कमी अधिक होऊ शकतात का हे आता थोड्याच वेळात आपल्याला स्पष्ट होणार आहे. म्हणून सगळ्यांना उत्सुकता आहे किंवा प्रतीक्षा आहे आत्ता या क्षणाला एमईटी संस्थेच्या सभागृहात पार पडणाऱ्या बैठकीत की अजित पवार नेमके व्यासपीठावर कधी येत आहेत, कार्यकर्त्यांशी कधी संवाद साधतात, काय नेमकी पुढची भूमिका किंवा वाटचाल असेल याबद्दल सांगतात. म्हणजे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्यासह 9 लोकांनी शपथ जरी घेतलेली असली म्हणजे त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची घेतलेली आहे, बाकीच्या मंडळींनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. त्यामुळे हे तर स्पष्ट झालंय की विकासाच्या अजेंड्याला घेऊन किंवा विकासाचा अजेंडा समोर ठेवून आम्ही भाजप शिवसेनेबरोबर जातोय असं जरी त्यांनी म्हटलेलं असलं तरी गेल्या 3 दिवसात त्यांच्या या भूमिकेवरती टीकाही करण्यात आली आणि ही टीका होत असताना त्यांच्या या टीकेला आज ते काय नेमके उत्तर देत आहेत, कोणते चेहरे त्यांच्या समर्थनार्थ आज उपस्थित राहत आहेत किंवा असं आपण म्हणू शकतो की जे 13 आमदार शरद पवार गटाच्या बाजूने आहेत असं जे म्हटलं जातंय त्यातले काही चेहरे हे आश्चर्याचा धक्का देत आज इथे समोर व्यासपीठावर बघायला मिळतील का? किंवा असं देखील घडलेलं आहे गेल्या 2 दिवसात की परवापर्यंत जे चेहरे हे अजित पवारांच्या भूमिकेवरती टीका करत होते काल अचानक दिवसभरात देवगिरीवरती तीच मोठी नेते मंडळी अजित पवारांची भेट घेण्यासाठी तिथं पोहोचली. आज सकाळी देखील काही नेते मंडळी त्यांची भेट घेण्यासाठी तिथं पोहोचलेली होती. त्याच्यामुळे त्यांची ही भेट म्हणजे त्यांच्या वतीने काय निरोप होता की त्यांच्या वतीने अजित पवारांना मिळालेलं समर्थन होतं हे आता थोड्याच वेळात स्पष्ट होईल. त्यामुळे अनेक प्रश्न या राजकीय घडामोडीनंतर उपस्थित होत असताना आजच्या या बैठकीबद्दल उत्सुकता आहे. कारण या बैठकीत अजित पवार सगळ्या आमदारांशी आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. शिवाय
संवाद साधत असताना नेमकं समर्थन किती याबद्दलचा आकडा देखील ते स्पष्ट करतील, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. पण तेच दुसरीकडे शरद पवारांच्या वतीने किंवा शरद पवारांच्या बाजूने असणाऱ्या कार्यकर्त्यांनी मात्र आम्ही पवार साहेबांबरोबर आहोत, एकच साहेब पवार साहेब, सदैव साहेबांसोबत, अशा आशयाचे पोस्टर घेत YB चव्हाण सेंटरच्या बाहेर घोषणाबाजीला सुरुवात केलेली आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना शरद पवारांनी केली, काँग्रेसमधनं बाहेर पडून ही त्यांनी स्थापना केली आणि ही स्थापना करत असताना आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली वाटचाल, मग ती कधी सत्तेत असू देत किंवा ती विरोधात असू देत, ती कायम त्यांच्या नेतृत्वात राहिलेली आहे. कधीही या पक्षातली कोणतीही घडामोड त्यांच्या शब्दाच्या बाहेर घडली नाही. जेव्हा की गेल्या वेळी अजित पवारांनी पहाटे घेतलेला शपथविधी किंवा पहाटे पार पडलेला शपथविधी या मुद्द्याला घेऊन त्वरित त्यांच्या बरोबरीने गेलेल्या आमदारांना त्यांनी निरोप पाठवणं किंवा त्यांच्याशी संवाद साधणं आणि नंतर सगळं चित्र बदलणं हे पवारांनी शेवटच्या क्षणाला केलेलं होतं. त्यामुळे आता शेवटच्या क्षणाला पवार काही खेळी करतायत का, म्हणजे शरद पवार काही खेळी करतायत का आणि हे चित्र बदलतायत का हे बघावं लागेल. पण गेल्या 2 दिवसात जर आपण बघितलं तर यावरती प्रतिक्रिया व्यक्त करत असताना जनताच काय ती याबद्दल उत्तर देईल, या विषयाला घेऊन आम्ही न्यायालयात जाणार नाही, राष्ट्रवादी पक्ष नेमका कोणाचा आहे जनतेला माहिती आहे, असं शरद पवारांनी म्हटलं होतं. अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अभूतपूर्व असं अधिवेशन आज या ठिकाणी पार पडलेलं आपल्याला पाहायला मिळेल. राज्याच्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी प्रचंड संख्येने या ठिकाणी उपस्थित राहते. गेल्या 3-4 दिवसातला राज्याच्या कानाकोपऱ्यातला विविध घटकांतला जो प्रचंड अभूतपूर्व प्रतिसाद आदरणीय अजितदादांच्या पाठीमागे उभा राहिल्याचं जे पाहायला मिळतं आहे ते अत्यंत अभूतपूर्व असं आहे.